तळई, गावाचं नाव तळई. नाव काय तुमचं? विमलबाई. विमलबाई. आडनाव? आडनाव बाबांचं का? नाही, पाटील. 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 बरं. आणि वय किती आता? वय असेल 60-70. 60 आणि 70 मध्ये 10 वर्षाचा फरक आहे. 65. काय काय त्रास होत होता? असं हातपाय दुखायचे, चेहरा सुजून जायचा, हाता पायाला मुंग्या यायच्या, सर्व बधीरसारखं झालं होतं माझं अंग. बरं. अशी तरतरी नव्हती कामाला कशाला. ते पुडी घेतली काय तेवढं बरं वाटायचं. पुडी बंद झाली का अजून तसं व्हायचं. स्टिरॉइड्स होत आहेत. हां. बरं. दमाचा त्रास कसा होता तुम्हाला? दम चाललं म्हणजे दम लागायचा, जास्त हे केलं का दम लागायचा, मग गोळी फुकायची तर ते चालायची. गोळ्या किती वर्षापासून चालू आहेत दम्याच्या? झाल्या असेल 4-1 वर्ष. 4 वर्ष. ताई तुम्ही काय सांगू शकाल, काय होतं आजींना? आधी कशा होत्या आणि आता काय फरक आहे? आजी म्हणजे बरेच तब्येत त्यांची अशी स्थूल झाली होती, फ्रेशनेस नव्हता त्यांना. आपलं औषध चालू केल्यापासून म्हणजे वजनावर पण, आणि ते मेन म्हणजे चेहरा त्यांचा असा खूप फ्रेश वाटायला लागला, की त्यांच्याकडे कोणी बघून सांगेल की या आता खूप म्हणजे छान वाटतं असं तब्येत वगैरे. आणि वजन किती कमी झालं? वजन 5.5 ते 6 किलो वजन कमी झालं. बरं. दम्याचा त्रास कसा होता आणि पंप त्यांचा? ते दिवसाला 2 वेळा ते पंप घेत होते आणि डेली फायलिंग गोळी पण चालू होती. हो. ती गोळी आणि पंप बंद झालाय का आता? हो. म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल की आयुर्वेदिकने दम्याचा पंप ह्या वयात बंद होऊ शकतो का? विशेष आहे ते, म्हणजे ह्या वयात पंप. आणि एकदम मोठ्या रिक्सने आपण घेतलं होतं की तुम्ही जरी सांगितलं होतं की वेळ आली तर देत जा, पण आम्ही नाही घेतलं. की आम्ही एकच सांगायचो आजींना की तुम्हाला इथे काही झालं ना, आपल्या 2 मिनिटावर हॉस्पिटल आहे, तुम्हाला आम्ही काहीच होऊ देणार नाही, लगेच आपण हॉस्पिटलला ॲडमिट करू, पण तुम्ही एक प्रयत्न तर करा की आपल्याला खरंच फरक पडतोय का, की आपण जे औषध घेतो ते म्हणजे का नुसतं सांगितलं म्हणून आपण घेतोय, आपल्याला खरंच गरज आहे का असं म्हणून. व्हेरी गुड. म्हणजे हा आयुर्वेदावरचा विश्वास आहे की म्हणजे त्यांचाही आणि यांचा मुलगा जो आहे गेली 8 ते 10 वर्ष आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोत. एक इंटरनॅशनल प्लेयर आहे जिम्नॅस्टिक. माझ्याकडे सुवर्णप्राशनला येत होता आणि अतिशय गर्वाने असं सर्वांना सांगावं असं वाटतं की आयुर्वेद हे यांच्या घरातच रुजलेलं आहे आणि लहानपणापासून ते मुलांना देतात आणि मुलांसाठी अतिशय धावपळ करणारी अशी आई आणि सासूची एवढी जास्त काळजी घेणारी अशी सून, अशा दोघी जणी शेजारी माझ्या बसलेल्या आहेत. आजींचं एक कंडिशन अशी होती की पाय उचलत होता का? नाही, पाय त्यांचा उचलत नव्हते. पाय उचलत नव्हत्या. त्या ज्या बोलल्या की पाय बधीर झाला होता, म्हणजे पूर्ण पाय सुजला होता आणि आपण जवळपास 2 ते 3 वेळा जळू लावल्या. बरोबर त्यांना? 3 वेळा म्हणजे टोटल 18-19 म्हणजे 20 पर्यंत तरी जळू पोहोचले आपले. 20 पर्यंत जळू पोहोचल्या टप्प्याटप्प्याने. हो. म्हणजे अशुद्ध रक्त काढण्याचं काम या जळूंनी आम्ही केलं आणि त्यानंतर एक विरेचन ट्रीटमेंट दिली आजींना, आणि ज्यामुळे आत्ता 100तला आत्ता किती जवळपास फरक आहे आजी तुम्हाला? बराच फरक आहे. फक्त गुडघ्यांचाच त्रास होतो, दुसरं काही. आता वजनामुळे आणि वयामुळे फक्त गुडघ्यांचा त्रास थोडासा, तोही थोडासा राहिलाय कारण आधी बऱ्यापैकी छान झाला आहे. एक गुडघा त्यांचा. आणि ते पण त्यांचं काय होतं, त्यांना बसलं की जमिनीवर बसलं की उठता येत नाही, मग त्या गुडघ्यावर त्या असं भार टाकतात, म्हणून तो दुखतो. म्हणजे ते जास्त वेदना त्याच्यामुळे वाढतात. म्हणजे एक गुडघा पूर्ण कमी झालाय. कारण इथे आम्ही स्टूलवर वगैरे बसवतो आंघोळीला वगैरे, आणि गावी कसं जमिनीवर पाटावरती, मग पाट एवढं त्यांना होत नाही. जे बधीर झालेलं सगळं अंग जे आहे सुजलेलं ते पूर्ण नॉर्मलला आलं. आणि आता चालताना दम लागतो का? नाही. पंप घ्यायची गरज पडते का? नाही, मी जसं इथलं दवा चालू केली तशी पंपच घेतला नाही. बरं. कोणती पेन किलर गोळी आता चालू आहे का? कुठलीच गोळी नाही. बघा, जे डेरी फायलिन वगैरे गोळ्यांचे बॉक्स घेऊन फिरणारे आयुर्वेदाने पूर्ण बरे झालेले आहेत. बरोबर ना? बरोबर आहे ना. फक्त त्या गुडघ्याचं ते एज प्रमाणे बरोबर सांगते. बंदच झाल्या ना सगळ्या गळ्या. सगळ्या गळ्या बंद झाल्या. मग चालेल.